पद्मशाली शिक्षण संस्थेतील शिक्षक 1 मे पासून उपोषण करणार आहेत। पद्मशाली शिक्षण संस्था ही अल्पभाषिक संस्था असून या संस्थेतील वेगवेगळ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या मागील 2 ते 3 वर्षापासून वैयक्तिक मान्यता तसंच शालार्थ ID प्रलंबित आहेत। वेळोवेळी संबंधित कार्यालयाला संपर्क केला असता उडवाउडीची उत्तरं दिली जातात असं या शिक्षकांनी सांगितलं। त्यामुळे कंटाळून 1 मे 2025 पासून बालाजी लोकरे, मंदार जोकारे, विनायक बिराजदार, अमर पवार आणि नागनाथ गिराम हे 5 शिक्षक जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर आमरण उपोषणाला बसणार असून इतर शिक्षक हे चक्री उपोषण करून त्यांना पाठिंबा देणार आहेत। पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षकांनी दिली। शासनाने दिलेल्या सर्व नियमांच्या अटींचे पालन करून माझी येथे नियुक्ती झालेली आहे। 1 ऑगस्ट 2022 पासून मी या संस्थेमध्ये कार्यरत आहे। माझी सदरची वैयक्तिक मान्यता ही प्राप्त झालेली असून शालार्थ ID ही काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला मिळत नाही आहे। शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे यांच्याकडे आमचे प्रस्ताव गेलेले असूनही तिथून अद्यापही आम्हाला कोणत्याही प्रकारचे ठोस असे कारणही दिलेले नाहीत आणि आम्हाला अद्यापही शालार्थ IDच्या काय त्रुटी आहेत याही सांगितले गेलेले नाहीत। तरी आम्हाला आजपर्यंत प्रस्ताव सादर करून साधारणपणे 9 ते 10 महिने झाले, तरीही आम्हाला आजपर्यंत शालार्थ ID मिळालेली नाही आणि कसल्या प्रकारच्या त्रुटी आहेत, काय आहे, या अडचणी आहेत, काहीही आम्हाला सांगितलेलं नाही। आम्ही सतत पाठपुरावा करूनही आम्हाला आजपर्यंत ठोस असं उत्तरही देण्यात आलेलं नाही। मग या सर्वाला कंटाळून, आर्थिक परिस्थितीला कंटाळून आम्हाला आता आमरण उपोषणाला सामोरं जावं लागत आहे आणि आमरण उपोषण आम्ही करणार आहोत। आणि मी 1 ऑगस्ट 2022 रोजी मी रुजू झालेला आहे। आत्तापर्यंत माझ्या 3.5 वर्ष मी रुजू आहे, त्यामध्ये मान्यता भेटली आहे, पण आम्हाला शालार्थ ID अद्यापही मिळालं नाही। आम्ही 1 ते 1.5 वर्ष झालं की शालार्थ IDसाठी आम्ही अप्रूव्हल पाठवलेलं आहे, पण त्याच्यासाठी काही पुण्यातनं काही त्याचे त्रुटी निघाले नाही, काही त्रुटी सांगितले नाही, काही पण त्याच्यात अद्यापही त्याच्यातनं कुठलाही तोडगा काढले नाही। त्यासाठी आम्ही 1 मे रोजी आमरण उपोषण करत आहे की जेणेकरून आम्हाला शालार्थ ID लवकरात लवकर मिळावे ही आमच्या नम्र विनंती आहे। आणि 3 वर्ष झाली अजूनसुद्धा आमचं शालार्थ ID आम्हाला मिळालेलं नाही आहे। म्हणजे आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करूनसुद्धा शासनाला म्हणजे तिथपर्यंत संचालकापर्यंत पत्र गेलेलं आहे, मान्यता मिळाली आहे, पण शालार्थ ID अजूनसुद्धा आम्हाला मिळालेलं नाही आहे। एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना ही चांगली योजना राबवत आहे। काम न करता आम्हाला जरी पैसे मिळत असेल तर आम्ही काम करूनसुद्धा जर आम्हाला हे पैसे मिळत नसतील तर हे फार मोठा अन्याय आहे असं मला वाटतं लाडक्या बहिणीवर। याची दखल सरकारने घ्यावी ही विनंती आहे माझी। आणि आम्ही 1 मे 2025 रोजी आम्ही उपोषणाला बसणार आहोत।